चंगे मला खरं खरं सांग, प्रत्येक येणाऱ्या स्थळाला तू नकारच देतीयास. नक्की काय चाललंय तुझं? काय तुझ्या मनात आहे? आ आई तसं काहीच नाहीये ग. अगं तसं काय नाही म्हणजे मला सांग, त्या दिवशी त्या बिस्लेरीच्या बॉटलचा कारखाना आहे त्या पोराचा, त्याचं स्थळ आलं होतं, एवढं चांगलं स्थळ, एवढं पैसेवालं, तरी बी तू नाही म्हणलीस. तसं नाही, ते तुझ्या मनात कोण जर असलं ना तर तसं सांग मला. अगं आई खरंच तसं काय नाही, खरंच. असं कसं बरं? हे बघ चंगे, मी तुला सांगते, मी काही दुसऱ्यांच्या आयांसारखी नाही, मी काही तमाशा करणार नाही. जर तू मला तसं काही सांगितलंस तर बघू, आपलं असलं चांगलं असलं आपल्या तोला मोलाचं तर करून टाकू, कशाला उगाच वाढवायचं पुढं. पण जे काय आहे ना ते सांग. प्रत्येक स्थळ आलं की तू आपली नाही करायचं, आता नाही करायचं, नंतर करायचंय, काय चाललंय तुझं? तसं जर काय असलं ना तर मला सांग, मी पप्पांशी बोलून घेते. आई मला इतकं लवकर लग्न नाही करायचंय ग, खरंच, म्हणून मी नकार देते. हे बघ, एका वयानंतर आयन पोरगी मैत्रिणी असते ती, तू मला सगळं सांगू शकतीस. ठीक आहे, सांग मला, सांग बरं काय आहे नक्की, सांग बरं. आई आता इतकं विचारतीये तर सांगू का तिला? नाही करणार ती रिॲक्ट, जाऊ दे, सांगतेस तिला. तू आता इतकंच बोलतेस तर मी सांगते, पण बघ आई, तू कुणाला सांगू नकोस आणि रिॲक्ट करू नको. नाही सांगत बाई कुणाला, बोल. मला एक मुलगा आवडतो माझ्या ऑफिसमध्ये. आता ग बया, क्या खानदानात कुणी नाही ग बया, लव्ह मॅरेज केलं आणि बघ हिच्या मनात पोरं शिरल्या ती. तरी म्हणलं येणाऱ्या प्रत्येक स्थळाला ही पोरगी नष्टर का लावती या. येऊ दे की आता बापाला, सांगते बरोबर कसे असतात लाड त्याचे ते. येऊ देच बापाला, मग बघते मी. नुसत्या डोक्याला ताप ग बया करून ठेवलाय या पोरगीनं. 4 माणसांमध्ये आता काय नाक माझं गेलं. आतापर्यंत एवढी इज्जत जपून जपून ठेवलेली, तुझ्या पायी नाक कापलंच माझं. बापाला कळू दे, मग बघ तांगड्या तोडतोय तो, सगळं बंदच करून टाकतो. कॉलेज शाळा बिळा सगळं जाऊ दे तिकडं खड्ड्यात. अगं तू आता म्हटलीस ना मी पप्पांशी बोलते म्हणून मी सांगत नव्हते.